अहमदपूर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची वैध अवैध अर्जांची स्थिती या बातमीतून पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑलवर दाबून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा। अहमदपूर येथील नगर परिषद निवडणूक 2025 साठी काल 18 नोव्हेंबर रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत सर्वाधिक नाट्यमय घटना कशा घडल्या यावर एक नजर मारूयात। सकाळी 11 वाजता सुरू झालेली छाननीची प्रक्रिया सुरू होताच तहसील कार्यालयात प्रचंड प्रमाणात गर्दी उसळली। प्रत्येक मिनिटाला बदलणारे राजकीय समीकरण आणि दुपारनंतर वाढती धाकधूक यामुळे संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। यंदा दाखल झालेल्या अर्जांची विक्रमी संख्या, अनेक नवीन चेहरे, जुन्या दिग्गजांमधील स्पर्धा यामुळे उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष होते। छाननी पुढे सरकत गेल्यानंतर दुपारी 1च्या सुमारास अनेक प्रभागांमधून अवैध अर्जांची मालिका सुरू झाली व कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला। माझा अर्ज टिकेल का अशी चर्चा तहसील कार्यालयाबाहेर रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले। अर्ज टिकेल की नाही या चिंतेने काहींचे चेहरे पांढरे पडले होते। नगराध्यक्ष पदासाठी 14 अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी एक अर्ज अवैध ठरला असून त्यातील सय्यद साजिद कबीर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचा अर्ज दस्तऐवजातील त्रुटीमुळे अवैध ठरला। सूचकांची संख्या एकच असणे आणि पक्षाचे जोडपत्र क्रमांक 1 व 2 जोडले नसल्याने त्यांना उमेदवारीतून बाहेर बसावे लागले। शहरातील प्रमुख दिग्गजांच्या नावांपैकी हे पहिला अर्ज बाद ठरल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली। नगरसेवक पदासाठी 240 अर्ज दाखल झाले होते, मात्र छाननीनंतर तब्बल 57 अर्ज अवैध घोषित झाले। हे प्रमाण मागील निवडणुकांच्या तुलनेत लक्षणीय अधिक आहे। अर्ज बाद झाल्यानंतर समर्थकांनी कारण मीमांसा शोधत चर्चा रंगविली। अवैध अर्जांची प्रमुख कारणे कर व कर थकबाकीचे दाखले अपूर्ण, पत्त्याच्या पुराव्यातील विसंगती, आरक्षण गटानुसार अपूर्ण किंवा चुकीचे कागदपत्रे, नामनिर्देशकांच्या सहीतील त्रुटी, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती अपूर्ण, काही उमेदवारांकडून आवश्यक प्रतिज्ञापत्र सादर न करणे अशा त्रुटींमुळे अनेक अपेक्षित उमेदवार स्पर्धेबाहेर गेले असून काही प्रभागातील लढत अनपेक्षितरित्या एकतर्फी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अर्जांची छाननी सुरू असताना तहसील कार्यालयात राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते। उमेदवार कार्यालयाच्या दाराशी ठाण मांडून बसले होते, तर कार्यकर्ते निकालासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेत गुंतले होते। काही ठिकाणी अर्ज अवैध ठरल्याचे कळताच संताप, हताश, प्रक्रिया व पुनरावलोकनाबाबत चर्चा सुरू झाल्या। अधिकारी मात्र कायदेशीर प्रक्रिया पाहता प्रत्येक कागदपत्र व्यवस्थित तपासत असल्याचे सांगत होते। अशा या बहुरंगी घटनेमुळे अहमदपूरमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चाहूल लागली आहे। ते म्हणजे अर्ज छाननीतील या उलटा पालथीमुळे अनेक प्रभागातील लढतीचे गणित बदलले आहे। काही प्रस्थापित चेहरे बाद झाल्याने त्यांच्या गटात नाराजी पसरली असून काही स्वतंत्र उमेदवारांना याचा अनपेक्षित फायदा होऊ शकतो। आता 21 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे। या दिवशी संपूर्ण शहराचे लक्ष तहसील कार्यालयाकडे राहणार आहे। काही प्रभागात बहुरंगी लढती टाळण्यासाठी पक्षांतर्गत समन्वय बैठका सुरू असून मागे घेणे न घेणे या निर्णयावर आगामी लढतीचे स्वरूप अवलंबून राहणार आहे। आवाज बहुजनांचा।